नमस्कार. गणपतीच्या या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र रांजणगाव येथे महागणपतीला. बघू शकताय माझ्या मागे खूप मोठे प्रवेशद्वार आहे आणि त्यात लिहिलंय श्री महागणपती रांजणगाव. खूपच सुंदर प्रवेशद्वार हे आहे. ओटा बघा किती छान आहे. या प्रवेशद्वाराच्या आजूबाजू दोन मोठे भले मोठे हत्ती आहेत. आपण बघू शकताय खूप सुंदर आहेत ते. खरे खरे हत्ती भासावेत एवढे मोठे आहेत ते. तर आपण आता मंदिरात जाऊया. त्रिपुरासूर ह्या राक्षसाचा वध करण्यासाठी शंकरजींनी महागणपतीची प्रार्थना केली व त्रिपुरासूर याचा वध झाला म्हणून महागणपतीची स्थापना येथे केलेली आहे. अष्टविनायकांपैकी हा एक गणपती आहे. खूप सुंदर हे हत्ती दिसत आहेत प्रवेशद्वाराजवळ. तर चला जाऊया आतमध्ये. इकडे काय काय आहे, फुलांची वगैरे सगळी दुकाने आहेत. छान आहे. इथे मागे गार्डनही आहे. आपण जेव्हा परत येण्याचा रस्ता असतो तो गार्डन मधूनच यावं लागतं, तर तोही आपण बघणार आहोत. आणि इथे मार्केटही आहे, तेही आपण बघणार आहोत. जायचे कसे तेही बघूया. आणि रांगेमध्ये लागलेस तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला लवकर नंबर हवा असेल तर तुम्ही 100 रुपये भरू शकताय आणि लवकर जाऊ शकताय. ती पण व्यवस्था इथे आहे. ही आहे गाड्यांची पार्किंग साईडला, तर तेही आपण बघणार आहोत. तर चला मग गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. गणपती बाप्पाचे मंदिर हे दगडाचे आहे. बघू शकताय तुम्ही. हे जसं आहे तसंच आतमध्ये दगडाचं मंदिर आहे. खूप मोठं सुंदर आहे. मूर्ती खूप रेखीव आणि सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे प्रवेशद्वाराच्या इकडच्या साईडला अष्टविनायक आहेत. आपण ह्या प्रवेशद्वारामधून आत गेलो की दोघी साईडना अष्टविनायक आहेत. खूपच सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत ह्या सुद्धा. खूपच सुंदर लाइटिंगनी सजवलेला आहे प्रवेशद्वार. रात्री हे खूप चमकणार आहे, पण तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत. दर्शन झाल्यावर जाणार आहोत. तर ह्या लाइटिंग्स खूप छान दिसणार आहे. खूपच सुंदर नकाशीकारी केलेली आहे. आणि ह्या प्रवेशद्वारात तुम्ही जर आलात तर फोटो जरूर काढा. खूप सुंदर यात फोटो येतात. आणि जितके पण लोक होते त्यांनी इतके फोटो काढले, त्याच्यामुळे आम्हाला इथे थोडा वेळ पण झाला, कारण खाली जागा मिळत नव्हती आम्हालाही फोटो काढण्यासाठी. तर थोडे 5-10 मिनिट आम्हाला इथे लागले. आणि हा फोटो शूटिंग घ्यायला सुद्धा मला 5 मिनिट लागले. रिकामी जागा झाली तेव्हा मी घेतलेला आहे हा. गणपती बाप्पा मोरया. इकडे पहिलंच दुकान आम्हाला लागलंय. त्यात छानशा गोळ्या, खाऊ, मस्तपैकी चिंच, आवळे सगळं दिसतंय. इथे खाऊचं हे दुकान आहे. त्याच्यानंतर पुढे सगळे फुलांचे दुकानं आम्हाला लागलेत, जिथे तुम्हाला पूर्ण एक परडीच मिळते 50-60 रुपयापर्यंत. त्या परडीत सगळं काही अवेलेबल आहे. दुर्वा, हार आहे, मोदक आहे, पेढा मोदक आहे आणि नारळ पण आहे, प्रसाद आहे. तर हे तुम्ही घेऊ शकताय, नाही तर सेपरेट मोदकही घेऊ शकताय. ह्या इथे दुर्वांची माळही खूप छान मिळते, ती तुम्ही घेऊ शकताय. तर चला, दोन्ही बाजूला या ठिकाणी अशी दुकाने आहेत. आणि खूप छान पुढे मोठ्या दुकानांमध्ये कंदी पेढे सुद्धा आहेत. ती थोडी मोठी दुकाने आहेत. आणि छान तोरणे आहेत. रसाचं दुकान आहे. हे सुंदर हार मला खूप आवडले, तेही खूप छान वाटतात. ही कंदी पेढे सुद्धा आहेत इथे, तेही घेऊ शकतात. वेगवेगळ्या टेस्टची आहेत. तेथे लगेचच नारळाचं दुकान आहे, जिथे 5-5 नारळांची माळ केलेली आहे. दुर्वांचं दुकान त्याच्याच शेजारी आहे. ही दुर्वांच्या माळ करून देतात ह्या ताई. आणि लगेचच आपलं मंदिर एरिया सुरू होतो. आणि इथे मोठा टीव्ही लावलाय बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर एंट्री सुरू झालेली आहे. इथे तुम्ही चेक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर चला मंदिराकडे जाऊया. मंदिराच्या आत शिरल्यावर सुद्धा आपल्याला इथे बऱ्यापैकी दुकाने आहेत, ज्यात तुम्हाला पेढे वगैरे मिळू शकताय. फुलं मात्र मध्ये मिळणार नाहीयेत. आणि इकडे पाण्याची टाकीही आहे, तुम्ही पाणी पिऊ शकताय. पिण्याचं पाणी इथे अवेलेबल आहे. टाकीच्या साईडने गेल्यावर आपल्याला बाप्पाचे दर्शन होणार आहे. या साईडनी रस्ता आहे. तर इकडे जे आहे चप्पल स्टँड आहेत,
तुम्ही पे करून इथे चपला ठेवू शकताय आणि त्याच्याच पुढे लाल बॉर्डर आहे, तिथे लिहिलेलं आहे 100 रुपयाचा पास मिळेल. तात्काळ दर्शन सेवा 100 रुपयाचा पास आहे इथे. आणि जिथे वॉचमॅन उभा आहे तिथूनच लगेच रस्ता आहे मग बाप्पाच्या दर्शनाला. 100 रुपये दिले तर. आम्ही 100 रुपये नाही दिले, आम्ही ह्या साईडनी जाणार आहोत. तर इकडे 100 रुपयेवाल्यांची एंट्री आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला नॉर्मल रांगा आहेत. तर चला, भाविक दर्शन जिथे लिहिलं आहे तिकडे 2-3 पायऱ्या आहे. तुम्हाला ते पायऱ्या उतरून जाव्या लागतील आणि मध्ये एक मंडप आहे. तेथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला मंदिराकडे रस्ता आहे. तर चला जाऊया. 4 पायऱ्या उतरलेल्या आहेत आणि इकडे असा मंडप आहे, दर्शन मंडप. तिकडून जात आहोत. मध्ये खूप मोठा मंडप आहे, खूप मोठी जागा आहे, बघू शकताय. आणि तिथून पण आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने पोहोचणार आहोत. तर चला जाऊया. आणि एक विशेष इथे म्हणजे मला सांगावंसं वाटतंय की इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केली गेलेली आहे. तुम्ही मंदिराच्या आणि बाहेरच्या साईडला गार्डन पण आहे, हे इथून दिसते. आणि मंदिराच्या दिशेने जसे जसे जाल तसे तसे तुम्हाला पिण्याचे पाणी लागत जाणार आहे. पुष्कळ ठिकाणी ही व्यवस्था केली आहे. आपण आता जिन्याच्या दिशेने जात आहोत. 2 जिने आपल्याला चढावे लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मंदिर परिसरात पोहोचू. त्याच्याच खाली आपल्याला गार्डन पण दिसतंय. तर हा परतीचा मार्ग आहे, इथून परत येणार आहोत आपण, तेही आपण बघूया. तर आता दर्शनाकडे चाललेलो आहोत. अजून एक जिना आणि बघा पिण्याचं पाणी पुन्हा लागलेलं आहे. तर ह्या ठिकाणून आपल्याला 2 जिने चढल्यानंतर इथे रांगेसाठी आपल्याला उभं राहायचं आहे. आम्ही सकाळी लवकर निघालेलो आहोत म्हणून गर्दी कमी आहे. दुपारनंतर खूप गर्दी होते असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कमी गर्दी असल्यामुळे आम्हाला या आतमधल्या इथून रांगांमधून फिरावं नाही लागलं. तर डायरेक्ट ही रांग आहे जिथून आपण जात आहोत. आणि नंतर ह्या रांगा संपल्यावर आपल्याला एक जिना उतरायचा आहे, म्हणजे सभामंडपाच्या पुढे मंदिर आहे. तर इथून एक जिना आहे, तो जिना आपण आता उतरणार आहोत. तर चला जाऊया. खूप छान हवा येत आहे. आम्हाला माहित नव्हतं की इथे पाण्याची व्यवस्था असेल म्हणून आम्ही पाण्याची बॉटल आणली होती. बाबांच्या बॅगमध्ये अजूनही ती आहे. बाबा धरून चालतायत ती बॅग. माझ्याकडे परडी असल्यामुळे बाबांनी ती बॅग घेऊन घेतली माझ्याकडनं आणि तेच धरतायत. तर इकडच्या साईडला आपण गार्डन बघू शकतोय आणि इकडच्या साईडला एंट्री जिथून आपण आलो होतो ती साईड आहे. आणि आता रांग पुन्हा सुरू झाली आहे. आपण पायऱ्या उतरत आहोत. तर चला, रांगेत उभं राहावं लागणार आहे थोडा वेळ. एक 10 मिनिट आम्ही रांगेत उभे राहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर थोडं पुढे सरकलेली आहे रांग आणि आता थोडी थोडी अजून सरकते आहे कारण पुढे गर्दी आहे थोडी. त्याच्यानंतर दगडी मंदिराकडे आपण जाणार आहोत. इकडे एक हॉल लागलेला आहे परंतु त्याचं दार बंद आहे. लोखंडी दारं इथे केलेली आहेत. मंदिर थोडं पुढे आहे. आपण दगडी प्रवेशद्वारात प्रवेश केलेला आहे. बांधकाम बघू शकताय, पेशवेकालीन आहे, त्याच्यामुळे खूपच जबरदस्त बांधकाम आहे. याला पॅक केलेलं आहे वरून आणि एक बोळ तयार केली आहे जेणेकरून भाविकांना पाऊस वगैरे लागणार नाही. आणि फॅनची सुद्धा व्यवस्था आहे गरमीमध्ये, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्या साईडला आपण मंदिर बघू शकतोय. मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तर चला पुढे जाऊया. या साईडला पूर्ण सुंदर दगडी बांधकाम असलेली छोटीशी बोळ आहे. त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे महागणपतीविषयी. ती पण आपण बघणार आहोत. लिहिलेली आहे चित्रांसकट. तर चला ती पण बघू आपण. आता आधी मंदिरात जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया. मंदिराला खूप लाइटिंग लावलेली आहे. खूप छान मंडप पण तयार केलेला आहे. आणि इकडे समोर मोठं प्रवेशद्वार सुद्धा आहे, मेन गेट जे बंद होतं. इकडून आपल्याला प्रवेश दिला गेलेला आहे. आणि इथे तुळश्या पण ठेवलेल्या आहेत.
कारण की समोर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे, अगदी तुळशीच्या समोरच आपण बघू शकताय, ते पण खूप सुरेख आहे। मारुती मंदिर पण आहे त्यात, पण तो रस्ता सध्या बंद केलेला आहे, फक्त इकडचा रस्ता चालू आहे गणपती बाप्पाला जाण्यासाठी। तर चला आपण प्रवेश केलेला आहे सभा मंडपात। आल्याबरोबर खूप सुंदर लाकडी असं आपल्याला दिसतंय मंदिर, आणि वरती जे आहे कौलारू आहे हा सभा मंडप, आणि लाकडी आतमध्ये आहे। हा मोठा आपल्याला रांजण दिसतोय, ज्याच्यात अष्टविनायक आपल्याला दिसतायत, आणि हे आहे दानपेटी, गुप्तदान। तर खूप छान केलेली आहे व्यवस्था। तर चला जाऊया। मध्ये भजन वगैरे करण्यासाठी जागा आहे, खूप सुंदर झुंबर लावलेले आहेत वरती, ते खूप छान दिसतात। अष्टविनायक खूप छान याच्यावर कोरलेले आहेत ह्या रांजणावर, जे की दानपेटी आहे। आणि ही जी लाकडी डिझाइन आहे ती खूपच सुंदर वाटते, हे खांब सगळे। तर मंदिर खूप सुंदर आहे आणि लाइटिंगनी लखलखत आहे पूर्णपणे। मला ह्या दानपेटीवरचा डिझाइन खूप सुंदर वाटली, खूप छान दिसते, आणि लाइटिंग भरपूर आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटतंय, प्रसन्न वातावरण आहे। इथे एक मोठी घंटाई आहे साइडला, एका इथून दिसते, मी दाखवण्याचा प्रयत्न करते। येथील खांबावरील डिझाइन पण खूप छान आहे, पेशवेकालीन हे सगळं मंदिर आहे, तरी पण अजून इतकं छान ठेवलेलं आहे, खूपच सुंदर, अगदी कौतुकास्पद गोष्ट आहे ही घंटा दिसली बघा, खूप मोठं घंटा आहे। चांदीचा मूषक पण दिसतोय, जिथून मी उभे आहे तिथून। आता रांग पुढे सरकते आहे, आणि पुढे सरकलेली आहे, आणि इथे गणपतीची आरती लिहिलेली आहे, तीही चांदीच्या पटावर। बघून घ्या किती सुंदर आहे, चांदीच्या पटावर ही आरती लिहिलेली आहे, खूप सुंदर अक्षर पण आहे, खूप छान दिसते, ही स्पष्ट वाचता येते आहे। आणि बाप्पाचे दर्शन झालेले आहे। इथे एक भला मोठा टीव्ही पण लावलेला आहे, चांदीचा मूषक, त्याचे दर्शन घ्या, तेही खूप सुंदर आहे, खूप छान आहे हा मूषक। ह्या बाजूला तिकडच्या बाजूला चांदीच्या पटावर आरती होती, इथे सोन्याच्या पटावर अथर्वशीर्ष लिहिलेला आहे, गणपती अथर्वशीर्ष, खूप सुंदर आहे, हेही स्पष्ट वाचता येत आहे। आणि दोन्ही बाजूला गणपतीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत, तेही खूप छान आणि स्पष्ट चंदेरी आहेत। आणि आले आहेत महागणपती, श्री महागणपती। आपण प्रवेशद्वाराजवळ आहोत, आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत, आणि हे खूप मोठा टीव्ही लावला आहे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी, बघू शकताय, बाप्पा खूप जवळून आणि सुंदर दिसतोय। आता टीव्ही मधला बाप्पा आहे हा। आता पुढे जाऊया आतमध्येही। तर आता प्रवेश, चला मध्ये जाऊया। आता बाप्पा समोर दिसतोय, खूप सुंदर आहे बाप्पा। जास्त वेळ व्हिडिओ अलाउड नाहीये। आम्ही मंदिरात 10 मिनिट बसलो, तिथे बसू शकतोय आपण, आपल्याला बसायचं असेल तर। 10 मिनिटानंतर आम्ही बाहेर आलेलो आहोत, आणि इथे खूप मोठं मंडप आहे बाहेर, आणि बाकीची या देवांची पण मंदिर आहे, तिथे महादेव मंदिर आहे, आणि इकडे विहीर पण आहे पेशवेकालीन। इकडे महादेव मंदिर आहे आणि तिथेच विहीर आहे, पायऱ्या आहे तिथे खाली, महादेवाचं मंदिर आहे, आणि ह्या साईडला विहीर आहे जी बंद केलेली आहे, वरून पूर्ण जाळी वगैरे लावली आहे, इथे तुम्ही बसू शकताय। इकडच्या साईडला भक्ती निवास आहे, इथे पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे, प्रसादाचे लाडू इथे पण मिळतात। तर खूप छान वाटले इथे, आणि आम्ही इथे पण जरा 5-10 मिनिट बसलो। विहिरीजवळ नारळ फोडण्याची व्यवस्था पण आहे, विहिरीजवळ पण एक घंटी लावलेली आहे, जिथे नारळ फोडू शकताय। आम्ही तिथे नारळ फोडलेला आहे, बाबा नारळ फोडतायत, आणि तिकडे झाडांची खूप झाडी पण लावलेली आहेत। इकडे महादेवाचं मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊ।
ह्या ठिकाणाचा एक गोल असा व्हिडिओ काढलेला आहे, तो बघा. हा भक्ती निवास आहे ह्या साईडला आणि पेढे पण मिळतात. आणि याप्रमाणे गोल हा भक्ती निवास, बैठण्यासाठी व्यवस्था आणि तिकडच्या साईडला विहीर, मागच्या साईडला लगेचच मंदिर आणि समोरच्या साईडला जे आहे तिकडे गणपती बाप्पाची माहिती दिलेली आहे. तिकडे पण आपण जाणार आहोत. तर आता इथे नारळ फोडलेला आहे, आधी घंटी पण आहे आणि खूप सारे लोक खाली जे महादेवाचं मंदिर आहे तिकडे जात आहेत. इथे पण एक मंदिर आहे महादेवाचं, तर तिकडे आपण जाऊ. नंदी महाराजांचं दर्शन झालंय आणि महादेवांचं पण दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर वाटलं. हीच ती विहीर आहे जिला जाळी वगैरे लावलेली आहे. खूपच मजबूत आणि खूप मोठी विहीर आहे ही, चौकोनी आहे ही. आणि बाहेर इथे बसू शकतोय आपण विहिरीच्या बाहेर. तिकडे मंदिर दिसतंय बाप्पाचं आणि इकडे हत्ती आहे. इथे हत्ती बऱ्यापैकी आहेत, बाहेर पण होते, इथे पण आहे. हे दुसरं प्रवेशद्वार आहे पण ते सध्या बंद केलेलं आहे. बाबांना इथे खूप शांत आणि छान वाटलंय म्हणून ते म्हटले आपण अजून थोडा वेळ मी बसणार आहे इकडे. तर बाबा जरा बसले आहेत तिथे आणि 1-2 फोटो पण काढताय त्यांच्या फोननी. त्यांना खूप आवडलं आहे इथे. आपण आता पुढे जाऊया. हे महादेवाचं मंदिर आपण एवढ्यात बघितलं, जिथं की नंदी विराजमान आहेत बाहेर आणि ते आहे बाप्पाचं मंदिर. आणि इकडच्या साईडला दगडी बांधकाम केलेलं आहे, त्यात पूर्ण माहिती आहे महागणपतीविषयी आणि चित्रेही आहेत. तर जाऊया, चला तिकडे आपण जाऊया आता. यात त्रिपुरासुराचा जन्म कसा झाला आणि महादेवांनी गणपती बाप्पाची कशी प्रार्थना केली आणि त्रिपुरासुराला काय वर होता, नंतर त्याचा विनाश कसा झाला, ही सगळी माहिती यात दिलेली आहे. पूर्ण लिहिलेलं आहे इथे की कसं कसं काय काय झालं. आणि चित्रांच्या साहाय्याने तर दिलेलंच आहे इथे, पण लिहिलेलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे पूर्ण माहिती इथे कळते की नक्की काय आहे ते.
हे सगळं वाचून खूप छान वाटलं की 10 तोंडाचा 10 हाताचा गणपती बाप्पा येथे आहे तळघरात असं म्हटलं जातंय। आणि हे आहे गणेशाचं मंदिर आणि जो मंडप आपण बघितला तिथे आपण श्रीचा अंगारा लावलाय गणपती बाप्पाचा आणि तिकडूनच बाहेर जाण्याचा मार्ग आहे। अष्टविनायकाला कसं जाता येईल याचंही त्यांनी इथे दर्शन घडवलेलं आहे की रूट कोणते आहेत तोही मॅप इथे दिलेला आहे। तर आता ह्या मंडपातून आपण बाहेर जाणार आहोत आणि बाहेर गार्डन आहे। गार्डनच्या मार्गेच आपल्याला बाहेर जायचं आहे। मुलांना खेळता पण येतं या दृष्टीने इथे छान व्यवस्था केली आहे। तर हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग आणि इथे उद्यान आहे महागणपती उद्यान जिथे मुले खेळू शकतात। इथे बसण्यासाठी बेंचेस पण आहे, झाडे लावलेली आहेत आणि मुख्य म्हणजे छानशी येथे कमळाची फुले पण आहेत। कितीतरी प्राणी इथे आहेत, त्यांचे मूर्त्या आहेत प्राण्यांच्या आणि कमळाची फुले मला खूप आवडली। आता आहेत तिथे तर तीही आपण बघायला जाऊया। या साईडला आहे। इथे खूप सुंदर वाटतात। इथे एक तळ आहे आणि त्यात ही उमललेली खूप सारी कमळाची फुले, खूप छान वाटतंय हे। आणि वरती खूप मोठ्या अक्षरांनी लिहिलेलं आहे। इथे खूप सारे प्राण्यांच्या मूर्त्या आहेत। श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान अष्टविनायक स्थान हे पण खूप सुंदर आहे। इथे पण खूप लोकांनी फोटो काढले, आम्ही पण काढले। खूप छान वाटतं इथं। आणि हा भला मोठा कळस दिसतोय, खूप मोठा कळस आहे। इथे छोटा दिसतोय तो पण ॲक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे आणि तिथे एक मोठी मगर पण आहे कळसाजवळ, म्हणजे मूर्ती आहे मगरेची। तर ते पण एक छान आहे दिसायला। पशु पक्षी खूप आहेत आणि इथे थोड्याच वेळात आपल्याला अर्जंट फोटो पण काढून मिळतो ह्या एरियामध्ये। जिथे पाहिजे तिथे आपण फोटो काढायचा आहे आणि ते लगेचच देतात। तर ती पण व्यवस्था इथे आहे। छोटे छोटे हत्ती आहे ज्याच्यावर मुले बसून फोटो काढतायत। हत्ती इथे खूप सारे आहेत। जिराफ आहे, खूप सुंदरसं हरण आहे, बैलगाडी आहे, बैलगाडी चालवणारा आहे, गाय वासरू आहे। खूप छान वाटतं सगळं, खूप सुंदर। आणि हे तर इतकं रिअल वाटतं ना, गाय वासरू आणि बैलगाडी वगैरे हे इतकं एवढं म्हणजे सगळेच प्राणी एकदम रिअल वाटतात, खूप छान वाटतात। तर इथे पण खूप साऱ्या लोकांनी फोटो काढलेले आहेत या ठिकाणी। तर चला पुढे जाऊया। आणि इथे मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था पण केली आहे। जिराफच्या मागे घसरगुंडी आहे, थोडं राऊंड आहे, झोका आहे, बऱ्यापैकी खेळणे इथे आहेत। छोटे छोटे उंदीरही आहेत इथे बनवलेले, तेही खूप छान वाटतात। मी खरं सांगू का, मला कमळाची फुलं तोडावीशी वाटली होती पण तिथपर्यंत जाणं फार मुश्किल आहे, आपण जाऊ शकत नाही। आणि ते छोटे हत्ती आहेत बघा, जिथं मुलं खूप सारे मुलं हत्तीवर बसून फोटो काढतायत, खूप छान वाटतं ते। अगदी कौतुकच वाटतं त्यांच्याकडे बघून, खूप मस्त मजा येते। आणि हा कळस तर खूपच सुंदर आहे। तर चला आता आपण जाऊया परत। हा परत जाण्याचा मार्ग आहे एवढा सगळा। इथे पण बसण्याची भरपूर व्यवस्था आहे, खूप सारे बेंचेस आहे। इकडून एक शिडी आहे, तिथून आपण बाहेर निघालोय आणि कोणीतरी नवीन गाड्या पण घेतल्या आहेत, त्याची पूजा होते बघा। ब्राह्मण स्वयंपूजा करतायत। इथे समोर मंदिर आहे गणपतीचं, तिथे गणपती आहे, मंदिर खूप छान आहे। चला तिकडे जाऊया। आणि ही ॲक्च्युअली पार्किंग आहे, ही गाड्यांची पार्किंग आहे। ह्या
मंदिराची पण इतकी छान डिझाईन आहे, खूप सुंदर वाटतं. इथे छोटंसं गणपती मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. खूप छान वाटतं. छोटासा गणपती ठेवलेला आहे इथे. हनुमानजी पण आहेत. तर चला, एक फेरी मारलेली आहे आपण इकडे आणि निघालो आहोत आता. पार्किंग आणि ही मोठं तुळशी वृंदावन आहे. त्याच्यानंतर बाहेर हा गेट आहे बाहेर जाण्यासाठी. म्हणजे इथे सगळी दुकानं आहेत, मार्केट आहे. आणि आपण आहोत इथे पार्किंगमध्ये, जिथे आपली गाडी लावलेली आहे. आणि इथे आपल्याला शिवशंभो स्वीट्स दिसत आहे, जिथे की भरपूर प्रकारचे मोदक आहेत. हे मंदिराच्या समोरच्या साईडला आहे. तुम्ही इथून घेऊ शकताय मिठाई, मोदक, जे पण तुम्हाला पाहिजे. इथे हॉटेल्स पण आहे जेवणासाठी. तर शुद्ध व्हेज हॉटेल्स इथे आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. कंदी पेढे आणि खूप सारे फुलांचे, देवाचे कापड वगैरे, तोरण, माळी सगळं आहेत. आणि विशेष मला एक गोष्ट इथे खूप आवडली, ती म्हणजे छोट्या सुपारीवर गणपती हे कोरलेले आहेत. ते बघूया आपण, लगेचच मी दाखवणार आहे. लाल रंगाचे हे गणपती खूप आहेत इथे, महागणपतीची प्रतिकृती सगळ्याच दुकानांमध्ये हे आहेत. आणि हे लाल रंगाचे दोरेही सर्वच ठिकाणी आहेत. तर आता आपण बघणार आहोत सुपारीचा गणपती. देवाचे कपडे पण आहेत. आणि हे आहे सुपारीचा गणपती. बघा, हे सुपारीवर कोरलेले आहेत हे गणपती. खूप छान वाटतात, ते अगदी रेखीव आहेत. मला तर खूप आवडले. आणि हे छोटे छोटे पाट आहेत त्यांना ठेवण्यासाठी. हे खूपच छोटे आहेत. इथं तरी मोठे दिसत आहेत, पण ते एवढे छोटे आहेत ना, आणि ते कोरले कसे असतील खरंच. खूप सुंदर वाटतंय हे. आणि इथे खेळणे पण मिळतील. ह्या शॉपमध्ये भरपूर वस्तू आहेत. इथे मोदक आहेत, त्याच्याच शेजारी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, बऱ्यापैकी सर्व काही आहे इथे. आणि छोट्या माळी पण आहेत. बाहेर इथे सीताफळवाले आहेत. आणि थोडं पुढे जर गेलं ना आपण, अशी उतरती जागा आहे, तर तिथे खूप मोठं मार्केट आहे. आपण जाऊया तिकडे. तर इथे अष्टगंध वगैरे आहे, पपई. आणि इथे सीताफळ खूप जागी आलेले आहेत. सीताफळ, पेरू आणि आवळे खूप ठिकाणी आहेत. तर चला, आपण जाणार आहोत ह्या साईडला. ह्या पायऱ्यांवर चढून खूप मोठं मार्केट आहे. आपल्याला ते खालून समजत नाही, पण वरती बऱ्यापैकी मोठं मार्केट आहे. तर आपण आता तिकडे जाऊया, तिकडे बघूया की काय काय आहे ते. होलसेल दरात चपला वगैरे आहेत. आणि खूप सारे तोरण आहे, गणपतीच्या मूर्त्या आहेत. इथे पण कंदी पेढे आहेत, माळी आहेत, मुलांचे खेळणे आहेत. आणि वेगवेगळ्या याचे गणपती आहेत आकाराचे. देवाचे फोटो मिळतील इथे. पर्स, छोट्या मोबाईल, पॉकेट्स आणि बांगड्या, खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत. देवाचं सगळं सामान इथे मिळेल. तर हे मार्केट जे आहे ते खूप मोठं आहे इथलं, ह्या साईडला, पूर्ण ह्या लाईनमध्ये. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवडेल त्या वस्तू इथून घेऊ शकता. गणपतीच्या मूर्त्या घेऊ शकता, ज्या की खरंच खूप सुंदर आणि सुबक आहेत. खूप सुंदर वाटतात त्या. आणि ह्या मार्केटच्या आपण सरळ गेलो की इथून लगेचच पार्किंग पण लागते. तुम्ही इथूनच बाहेर निघून जाऊ शकताय सरळ गेल्यावर लगेचच. इथे कंदी पेढे सगळीकडे आहेत. आणि स्वस्त दरात तोरण आहेत. इथे गदा खूप ठिकाणी मी बघितल्या. मुलांची खेळणी भरपूर आहेत. आणि आता लाईटही लागले आहेत, संध्याकाळ होण्यात आलेली आहे. आम्ही बराच वेळ इथे घालवला.
इथे जेवणाचीही व्यवस्था आहे पुढे. आणि तुम्ही पुण्याकडून येणार असाल किंवा पुण्याकडे जाणार असाल तर वाजे वडेवाले पण आहेत रस्त्यात. जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल, इकडून खायचं नसेल, तर तुम्ही वाजे वडेवालेकडे जाऊ शकता, जिथे वेगळ्या प्रकारची मिसळ मिळते. खूप साऱ्या चटण्या पण मिळतात तिकडे आणि डोसे वगैरे सगळं बरेच वस्तू तिथे आहेत. तर आपण इथल्याबद्दल बोलतो. इथे सुंदर तोरण खूप छान आहेत बघा. आणि दर अगदी व्यवस्थित आहे. व्यवस्थित दरात इथे तोरण तुम्हाला मिळू शकतंय, माळा मिळू शकताय, देवाचं साहित्य मिळू शकतंय. ह्या दुकानात भरपूर देवाचं साहित्य आहे. पंचारती खूप सुंदर आहे. दिवे तर ह्या दुकानातले खूपच छान आहेत, मला तर खूप आवडले. तर पुण्याहून काही तासाच्या अंतरावर असलेलं हे श्री क्षेत्र रांजणगाव, महागणपतीचं गाव खूपच सुंदर आहे. तुम्हीही जरूर भेट द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात, फिरण्याचे, कुकिंगचे, तर सगळे जरूर बघा. तर आता आपण जिन्यावरून उतरलो आहोत. आपली गाडी त्या साईडला आहे, इथं प्युअर व्हेज आपल्याला दिसतंय. आणि आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आपला. आपण बाजारातून परत जात आहोत मोठ्या एंट्री गेटकडे, जिथून आपण आलो होतो, जिथे अष्टविनायकाचं चित्र आहे बघा हे सगळं. तर तिकडे आपली गाडी आहे. चला तर मग आता थँक्यू.